तुम्ही ज्याला खोटं म्हणताय तेच कदाचित खरं असू शकेल. नाही नम्रता, मला पूर्ण खात्री आहे तो साप खोटं बोलत होता. पण आपल्या डोळ्यासमोर जे घडतंय त्याला तुम्ही खोटं ठरवताय. ती तुमच्या स्वभावाप्रमाणे म्हणजे अतिशय शांतपणे प्रेमाने केली असेल. तुम्ही ना जरा वेगळ्या पद्धतीने चौकशी करा. आता कसं आहे दिनेशराव की खर्च भरपूर असला आणि मिळकत कमी असली तर ऑब्व्हियसली माणसाला पैशांची चणचणी वारंवार लागणार नाही का. तुम्ही मला पूर्ण पैसे दिल्यानंतर मी इथे जे काही सांगितलंय तसेच्या तसं प्रिया वहिनीसमोर बोलून दाखवेन. म्हणजे ते सगळं खोटं होतं. सगळं खोटं होतं. प्रियाला आपल्या घरी बोलवण्याकरता ते सगळं केलं होतं. आता त्या प्रतीकला मी सोडणार नाही बघ. आता आज काय झालंय पुन्हा? मागे झालं होतं तेच. अरे आता मागे काय झालं होतं? अरे तुझा सासरा. काय माझे सासरे तुला पुन्हा भेटले होते? हो ना, आणि पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न. तू काही सांगितलं नाहीस ना त्यांना? ते हे अरे गप्पा कायस, बोल ना काहीतरी. प्रतिकारे तुझ्या सासऱ्याला मी सगळं खरं खरं सांगून बसलो रे. काय? हो ना. अरे मला त्यांनी सरळ ऑफरच दिली रे. कसली ऑफर? 1,00,000 रुपयाची. आणि तुला माहित आहे पैशाचं नाव काढलं की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. हे बघ आताही पैशाचं नाव काढलं ना पाणी सुटलं तोंडाला. बघ तर काय करायचं? अरे दिनेश, अरे मूर्ख आहेस का तू? अरे पैशासाठी तू सगळं खरं सांगून टाकेलस. अरे मला काहीच सुचलं नाही ना. मला त्यावेळेस फक्त 100, 500 आणि 1000च्या नोटा दिसायला लागल्या आणि मी सगळं खरं सांगून बसलो त्यांना. अरे वेड्या, तुझ्या या खरं सांगण्यामुळे आपण दोघी गोत्यात येऊ. प्रिया घर सोडून जाईल आणि प्रियाचा बाप त्यांच्या मुलीला फसवल्याबद्दल माझ्यावर कोर्टात केस ठोकेल. पण आता काय करायचं? अरे मी तुझ्या सासऱ्याला प्रॉमिस केलं की मी प्रिया वहिनी समोर सगळं खरं खरं सांगेन. आता मार्ग काहीतरी काढायलाच हवा तुला. आता काय करायचंय? कप्पाळ माझं. दिनेश, तू त्यांना प्रॉमिस केलं ना की तू प्रिया समोर सगळं खरं सांगेस? हो. एक काम कर, प्रिया समोर तू सगळं खरं खरंच सांगायचं
आणि ते 1,00,000 घ्यायचे. अच्छा, म्हणजे खरंही बोलायचं आणि पैसेही घ्यायचे. मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. प्रिया समोर तू सगळं खरं तेच सांगायचं, पण ते खरं सांगून झाल्यानंतर काय करायचं ते मी सांगतो तसंच बोलायचं. अरे पण ऐक. ह्याला काय सॉलिड आहे रे तुझी. आता काहीही बोलायचं नाही. आता रात्र झाली आहे ना, तेव्हा निश्चिंतपणे घरी जा आणि शांतपणे झोप. सकाळी उठून आपल्याला खूप कामं करायची. अरे हो, मी जातो आणि सरळ घरी झोपतो आणि लवकर उठून ही सगळी कामं करतो. पण काय प्रतीक सॉलिड. याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी. काय रे म्हणजे त्या ज्योतीचं लग्न मोडलं. तुझ्या लग्नात काय अडचण बिडचण नाही ना? आजोबा, माझा आणि ज्योतीचा संबंध काय? अरे तसं ना रे, मोनिका ज्योती पंडितच्या घरी राहते. तिच्या लग्नाचं असं झालं म्हटल्यावर मोनिकेच्या लग्नाचं कसं काय लगेच ठरवता येईल? आजोबा, अहो मोनिका आता तिच्या घरी म्हणजेच शरदरावांच्या घरी राहायला जाणार आहे. त्यामुळे मेजर असा काय प्रॉब्लेम येणार नाही. तर आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. आत्ताच ज्योतीचं लग्न मोडलंय आणि आपण लग्नाला उभं राहणं योग्य दिसत नाही ना. आपण खरं आहे म्हणजे तुला पैसे जमवायला वेळ आवाज होता ना, तो मिळाला. हो ना. हो, पण बाकी काय अडचण नाही ना लग्नाला? आहे. कोणती? एक फार मोठी अडचण आहे. कोणती रे बाबा, मोठी अडचण? मोनिकाची आई प्राची. प्राची? कोण प्राची? हो आजोबा, ती नाही का त्या दिवशी आपल्या घरी आली होती रात्री? कधी? हो आजोबा, तिने नाही का मला मारला होता. हा, आठवलं. अरे बाप रे, ती फार डेंजर बाई आहे रे. हो, ती बाई प्राची नार्वेकर. तिचाच विरोध आहे या लग्नाला.
अरे बाप रे, मग आता होईल ना लग्न? आजोबा, अहो त्या परमेश्वरानेच आमची गाडी इथपर्यंत आणली, पुढेही तोच घेऊन जाईल. पहिलं म्हणजे गाडी घेतली. अरे म्हणजे तू गाडी कशी घेतली? अरे काय मुलगा, त्याला काय बोलायचंच नाही. ए म्हणजे कोणती गाडी घेतलीस, केव्हा घेतलीस? अरे काय मुलगा, काय बोलायचंच नाही. आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. प्रिया ग, किती काळजी घेतेस का तू माझी? प्रिया, पप्पा, अहो तुम्ही कधी आलात? अरे पप्पा तुम्ही? बस बस बस, पुरे झाली तुझी नाटक. तुझं आता पितळ उघडं पडलंय प्रतीक. नाटक? पितळ? पप्पा हो, असं काय बोलताय तुम्ही? मला खरंच काही कळत नाहीये. कळत नाही का? हा सारसूतपणाचा आव आता बस झाला प्रतीक. प्रिया ग, पप्पा असं का बोलताय? पप्पा, काय चाललंय हे? नाही प्रिया, तुला कळणार नाही. हा प्रतीक आहे ना, ह्याने हा मोठं नाटक करतोय तुला इथे आणण्याकरता. त्याने ही सगळी नाटकं केली आहेत. हा काही विष वगैरे प्यालेलं नाहीये. तुला, मला, आपल्याला सगळ्यांना फसवलंय याने. प्रिया, प्रिया ग, खरंच मी असं काही केलेलं नाहीये. पप्पा असं का बोलतात काहीच कळत नाहीये मला. कळत नाही का? थांब, आत्ता कळेल ना. दिनेश, सांग सगळं. दिनेश, अरे काय चाललंय हे? अरे काय झालं मला सांगशील का? पहा होय, काय चाललंय सगळं? ऐक प्रिया, आता नीट लक्ष देऊन ऐक. सांग रे. प्रिया वहिनी, त्या दिवशी जो मी तुम्हाला फोन केला होता की प्रतीकने विष घेतले म्हणून, ते सगळं सांग ना. ते सगळं खोटं होतं. काय? हो, ते सगळं नाटक होतं. नाटक होतं? प्रिया, मी तुला पहिल्यापासून सांगत होतो, हा प्रतीक एक नंबरचा नाटक्या फ्रॉड माणूस आहे. आता तरी विश्वास बसला ना माझ्यावर? चल चल, निघ इथून. प्रतीक, दिनेश भाऊजी काय सांगतायत? प्रिया अगं, खरंच मला काहीच कळत नाहीये. अगं हा दिनेश असं का बोलतोय? प्रतीक, जेव्हा असा माणूस सगळ्यासमोर उघडा पडतो ना, तेव्हा त्याच्यावर अशीच परिस्थिती ओढ होते. प्रिया, चल निघ. काका, मला वाटतं माझं आता काम झालंय. मला निघू द्या. हो, तू निघ आता. मी तुझा आभारी आहे. नाही, आभाराचं राहू द्या हो. पण माझ्या बाकीच्या पैशांचं काय? पैसे? कसले पैसे? अहो, प्रिया वहिनीला हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही जे पैसे देऊ केले होते ना, त्यातले बाकीचे पैसे. पप्पा, हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही दिनेश भाऊजींना पैसे दिले? पैसे? अगं, कसले पैसे? हे बघा वहिनी, हेच ते पैसे. आणि याच्यातले काही बाकी आता यांच्याकडे रक्कम आहे, ती देऊन टाका म्हणजे मी निघतो. पप्पा, हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही दिनेश भाऊजींना पैसे दिले? प्रिया, माझं ऐक. पप्पा, मला आधी हे सांगा, तुम्ही दिनेश भाऊजींना पैसे दिले? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. हो, दिले. पण त्याने खरं सांगावं म्हणून मी दिलेत. पप्पा, पप्पा, तुमच्यावर असला नसलेला विश्वास सुद्धा बुडालाय हो माझा. मला प्रतीकने नाही, तुम्ही फसवलंय. प्रिया, 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 माझं ऐक. प्रिया,
काय ना सासरी बुवा, हा जो दिनेश आहे ना, हा माझा जिगरी दोस्त आहे. काहीही झालं ना, तो साऱ्या दुनियेला गणवेल, सगळ्या लोकांना फसवेल, पण मला नो वे. सॉरी हा काका, मी हे सगळं बोललो नसतो, पण मध्येच मला ही आमची जिगरी दोस्ती आठवली. बरं दिनेश, हा, अरे ते 1,00,000 रुपये माझ्या सासऱ्यांच्या कष्टाचे आहेत रे, त्यांना ते परत दे. कोणते पैसे रे? हं? खरं बोलायचंच ना? हो. अरे मग मी बोललो ना खरं, आता हे पैसे माझे. या आता हसून घ्या तुम्ही दोघांनी, पण मी तुम्हा दोघांनी सोडणार नाही. सासरे बुवा, अहो त्यासाठी आधी आम्हाला पकडून तर दाखवा ना. हो. असा हा आपला डाव सक्सेस. काय दिना, काय 1,00,000 रुपयाची पार्टी कुठे करायची? तू बोलशील तिथे नक्की 5 स्टार हॉटेलात. चल चल. बरं मग आता ज्योतीचं लग्न जुळायचे काय चान्सेस वगैरे आहेत की नाही? समीर पणशीकर बरोबर तरी कठीण आहे. कठीण म्हणण्यापेक्षा अशक्यच आहे. कारण एक वेळ आम्ही ज्योतीला समजावू रे, पण पणशीकर काका ज्योतीच्या साईडने आहेत. पणशीकर काका म्हणतात की ज्योती जे म्हणते ते अगदी योग्य आहे. पण मला एक कळत नाही, समीरने अचानक पलटी कशी मारली? देव जाणे. अरे मी त्याला 3-4 वेळा भेटले होते. चांगला होता रे तो, अगदी सरळ साधा. पण मोनिका, आजकाल कुठल्या व्यक्तीच्या दिसण्यावर जाऊ नका. अगं एखादा रस्त्यावरचा भिकारी सुद्धा लखपती असू शकतो, तर एखाद्या मर्सिडीज मधून सूटबूट घातलेला माणूस लाखो रुपयांचं कर्जबाजारी म्हणजेच कर्जासाठी लोकांपुढे हात वगैरे पसरवणारा असू शकतो. त्यामुळे त्यांच्या दिसण्यावर वगैरे जाऊ नकोस तू. अगं एखाद्या व्यक्तींच्या कपड्यांकडे न पाहता ती कपडे परिधान केलेल्या व्यक्तीला ओळखता आलं पाहिजे, त्याचा खरे खोटेपणा जाणता आला पाहिजे. मोनिका, अगं मोनिका, लक्ष कुठे आहे तुझं? ऐकतेस ना? हो. माय गॉड, म्हणजे तू कसलं सॉलिड बोलतोयस रे? आजोबा, म्हणजे बघा किती छान गोष्टी बोलतोय. काही आलात? प्रिया कुठं आहे? अहो, काय विचारते मी? प्रिया कुठं आहे? प्रियाला आता आपल्या घरी यायचं नाहीये. यायचं नाही म्हणजे? तिचा तिच्या पप्पावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाहीये.
आज तिचा पप्पा सगळ्यांसमोर खोटा ठरलाय. काय झालं मला जरा नीट समजावून सांगता का? नम्रता, अगं काय सांगायचं बाकी राहिलंय आता? तुम्ही शांत व्हा. सांगा काय झालं? नम्रता, तो प्रतीकचा मित्र होता ना, ज्याला मी प्रियासमोर उभं करणार होतो. काय झालं? तो प्रियासमोर आलाच नाही का? नाही, तो आला प्रियासमोर. मग त्याने खरं खरं सांगितलंही. मग पण पण परिस्थिती अशी उद्भवली की त्या सगळ्यासमोर मीच खोटा ठरलो ग. चला प्रतीकराव, आज तुम्ही एक पायरी वर चढलात. अहो, तू वरून तुम्ही वर आलात, नाही का? आमची कसली कृपा? अहो तुमच्यावर तर ते प्रिया मॅडम, ACP साहेब या लोकांची कृपा. तुमची बी आहे बर का साहेब कृपा.